मातोश्री निवासस्थानी ठाकरे कुटुंबियांचा स्नेहभोजनाचा कार्यक्रम। तब्बल 2.5 तासांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे मातोश्रीवरून निघाले। ठाकरे बंधूंमध्ये राजकीय चर्चा झाल्याचीही माहिती समोर। निवडणूक आयोगाला भेट देणाऱ्या शिष्टमंडळामध्ये फडणवीसांनी सहभागी व्हावं, राऊतांचं पुन्हा आवाहन। तर अजित पवारांना निवडणुकीमध्ये केलेल्या घोटाळ्याची भीती वाटतेय, राऊतांचा पलटवार। जरांगे यांना निजाम मान्य पण डॉक्टर आंबेडकर मान्य नाहीत, नवनाथ वाघमारे यांची जरांगेंवर टीका। तर या बांडगुळाला भुजबळांवर बोलण्याचा अधिकार कोणी दिला, विखेंनाही घरी पाठवू, नवनाथ वाघमारेंचा हल्लाबोल। दिल्लीमध्ये भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठकीला मुख्यमंत्री फडणवीस हजेरी लावणार। बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सीईसी बैठकीला विशेष महत्त्व, पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार मार्गदर्शन। शरद पवार आणि अजित पवार पुन्हा एकत्र येणार। पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मधील बैठकीमध्ये काका पुतणे एकत्र। बैठकीमध्ये साखर कारखान्यासंदर्भात चर्चा। राज्याचे अर्थमंत्री 10वी पास, त्यांना खरंच अर्थकारण कळते का? अंजली दमानिया यांची अर्थमंत्री अजित पवार यांच्यावर टीका। राज्याचं आतापर्यंत 9 ते 9.25 लाख कोटींचं देणं, 9 लाख कोटी परत आणणार कुठून, दमानियांचा सवाल। घायवळ परदेशामध्ये पळून जाणं हा राष्ट्रीय सुरक्षेचा विषय, खासदार सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल। अमित शहा आणि एस जयशंकर यांच्याकडे सुप्रिया सुळे तक्रार करणार। स्वर्गीय गणपतराव देशमुखांच्या घरावर दारूची बाटली फेकल्याप्रकरणी 3 संशयित ताब्यात। सांगोल्याच्या कुळा गावातील तानाजी भीमराव मोहिते या तरुणासह 2 जण ताब्यात, दारूच्या नशेमध्ये बाटली फेकल्याची माहिती। कबूतरखान्याविरोधात आम्ही गिरगावकर संघटनेकडून पोस्टरबाजी। जैन समुदायाच्या सभेनंतर आम्ही गिरगावकर संघटना आक्रमक। कबूतर गो बॅक टू मारवाड राजस्थान पोस्टरचा आशय। अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या कर्जवसुलीला वर्षभरासाठी स्थगिती। अतिवृष्टीग्रस्त भागातील 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांचं परीक्षा शुल्क देखील माफ। 3 महिन्यांचं वीज बिल देखील माफ होणार। ऑपरेशन ब्लू स्टार राबवण्याची पद्धत चुकीची होती, ज्याची किंमत इंदिरा गांधी यांना जीव गमावून चुकवावी लागली, माजी केंद्रीय गृहमंत्री पी चिदंबरम यांचं विधान।